मानवाचे व्यवसाय या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग. आता आपण आपले काही मुद्दे स्पष्ट करूया. तर प्राथमिक व्यवसायातील काही उत्पादनं आपण थेट वापरतो. ही माहिती थोडीशी वेगळ्या स्वरूपात आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्या व्यवसायासंबंधीच आहे. परंतु थोडेसे मुद्दे आपण इथं स्पष्ट करत आहोत. ते थोडेसे वेगळे आहे. आणि मग परत आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाणार आहोत. तर काही प्राथमिक व्यवसायामधली उत्पादनं आपण थेट वापरतो आणि काही काही आपली उत्पादनं असतात की त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल करून आपण ती वापरतो. मग आता निसर्गाकडून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर काही प्रक्रिया करून त्यापासून आपल्या वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती ही केली जात आहे आणि हे पदार्थ जास्त टिकाऊ असतात आणि त्यांची गुणवत्ता देखील वाढलेली असते आणि मग त्यामुळं त्यांची किंमत सुद्धा ही जास्त असते. म्हणजे आता उदाहरण बघितलं तर आपल्या मुद्द्यामध्ये पण लिहिलेलंच आहे की दुधापासून लोणी, त्याच्यानंतर ताक, त्याच्यानंतर श्रीखंड, चीज, पनीर हे सगळं तयार होतं. एक चीज कोणती आहे, मूळ मूळ कोणतं उत्पादन आहे, दूध. मग त्या दुधापासून काय काय बनतंय बघा, लोणी, ताक, श्रीखंड, चीज, पनीर. बरोबर आहे. तर अशा प्रक्रिया करणाऱ्याला उद्योग असं म्हणतात. अशा प्रक्रिया करणाऱ्या तर अशा प्रक्रिया करण्याला उद्योग म्हणतात. परत मला मुद्दा स्पष्ट करू दे. तर दुधापासून लोणी, नंतर लोण्यापासून दुधापासून पहिल्यांदा दही, मग दह्यापासून ताक, ताकापासून लोणी, लोणीपासून मग पुढे श्रीखंड आहे, चीज आहे, पनीर आहे आणि अशा सगळ्या प्रक्रिया करण्याला उद्योग असं म्हणतात. बरोबर आहे. आणि हे उद्योग हे कच्च्या मालावर आधारित असतात. कच्चा माल कोणता, दूध. मग त्याच्यावरती हे सगळे तयार केले गेलेले आहेत आणि या प्रक्रियेमध्ये कच्च्या मालापासून जास्त टिकाऊ पक्का माल तयार होतो आणि उद्योगाला पुरवला जाणारा कच्चा माल हा निसर्गामधूनच येतो, म्हणजेच प्राथमिक व्यवसायातून येतो. आता हे व्यवसाय प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात आणि म्हणून अशा व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असं म्हणतात. काय म्हणतात, द्वितीयक व्यवसाय असं म्हणतात. आता आपण आपल्या गरजेच्या पूर्ततेसाठी अनेक कृती करत असतो आणि या कृतींना आपण व्यवसाय म्हणतो, उद्योग म्हणतो, व्यापार असं सुद्धा म्हणतो. मग आपण तयार करत असलेल्या या कृतींपैकी काही कृती या निसर्गावर अवलंबून असतात. म्हणजेच काय, तर या कृतीमधून मिळणारं उत्पन्न हे निसर्गाकडूनच आपल्याला मिळतं. मग जसं की गायी आहे, म्हशी आहे, हे प्राणी आहे, त्यांना आपण पाळतो, त्यांच्यापासून आपल्याला काय मिळतं, दूध. मग त्यांच्यामुळे हा व्यवसाय निसर्गावर आधारित आहे आणि निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असं म्हणतात. उदाहरण झालं तर पशुपालन आहे, मासेमारी आहे इत्यादी. पुढे जाऊया. आता चित्र ई उ पहा आणि या चित्रामध्ये तुम्हाला अनुक्रमे काय काय दिसतंय, तर दुधाचं संकलन दिसतंय, विक्री होताना दिसत आहे, दुधाची वाहतूक जाताना दिसत आहे, त्याच्यानंतर दुग्धजन्य पदार्थांची विक्री होताना बघायला मिळते आणि या सर्व कृती या प्राथमिक द्वितीयक व्यवसायातील उत्पन्नाशी कशा आहेत, निगडीत आहेत आणि बहुतेक वेळा हे व्यवसाय या दोन्ही व्यवसायांना पूरक अशी सेवा देण्याचं काम करतात. मग अशा व्यवसायांना आपण तृतीयक व्यवसाय असं म्हणतो आणि हे व्यवसाय इतर सर्व व्यवसायांना हे पूरक असतात आणि या व्यवसायांना सेवा व्यवसाय सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, सेवा व्यवसाय. आणि मग यामध्ये काय असतं, तर मालाची वाहतूक, मालाची चढ उतार करणं, मालाची विक्री इत्यादी सगळ्या बाबी याच्यामध्ये येतात. आता
जर चित्र उ बघितलं तर या चित्रामध्ये तयार झालेले दुग्धजन्य पदार्थ हे तपासताना व्यक्ती आपल्याला दिसत आहे. आणि त्या चित्रामध्ये जेव्हा बघितलं की ते सगळे पदार्थ जेव्हा ते व्यक्ती तपासत आहे, तर ही व्यक्ती पदार्थांची गुणवत्ता तपासत आहे. आपण म्हणतो ना श्रेणी, म्हणजे कशा व्यवस्थित आहे का, आरोग्याला काही धोका आहे का ह्याच्यामुळं, इत्यादी इत्यादी काही प्रश्न त्या गुणवत्तेबाबत जे काही असतील ते तपासत आहे. आणि हे काम करण्यासाठी या व्यक्तीकडे विशेष प्रावीण्य असतं, म्हणजे त्या विषयाचा त्यांनी अभ्यास केलेला असतो, की या पदार्थाचं मी सगळं निरीक्षण करताना तो पदार्थ कसा आहे, कोणत्या आहे, किती वेळ टिकेल, काय काय आहे, ते सगळे प्रश्न करताना जो व्यक्ती हे तपासत आहे तो व्यक्ती ह्याच्यामध्ये प्रावीण्य केलेला असला पाहिजे, म्हणजे तरबेज असला पाहिजे. आता ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे, परंतु ही तृतीयक व्यवसायाप्रमाणे सर्वसामान्य सेवा नाही. तर ही सेवा देण्यासाठी विशेष प्रावीण्याची गरज असते आणि त्याच्यामुळं अशा प्रकारच्या सेवांना चतुर्थक व्यवसाय असं म्हणतात. काय म्हणतात? चतुर्थक व्यवसाय. पुढे जाऊया. आता आपण बघतोय की सर्वच सेवा व्यवसाय हे प्राथमिक किंवा द्वितीयक व्यवसायांशी थेट संबंधित असतातच असं नाहीये. तर उदाहरणार्थ आपण बघितलं तर ड्रायव्हर आहे, धारवाला आहे, पोलीस आहेत, टपाल सेवा इत्यादी इत्यादी. मग आकृती क्रमांक 10.2 हे तुम्ही चित्र नीट बघायचंय आणि मग त्या व्यवसायांचं वर्गीकरण आपण शिकत आहोत. उदाहरणार्थ आता आपण बघितलं तर साखर निर्मिती या उद्योगाशी निगडीत पुढील उत्तरे शोधता येतात का ती पहा. की प्राथमिक ते चतुर्थक व्यवसायांची वर्गवारी करायची आहे. हे प्रश्न आहेत, अर्थात तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचे आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द्वितीयक व्यवसायासाठी कोणता कच्चा माल वापरला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की द्वितीयक व्यवसायातून निघणारा पक्का माल हा कोणता आणि तृतीयक व्यवसायांच्या सेवा हा कोणत्या आहेत आणि कोणते चित्र चतुर्थक व्यवसायांशी निगडीत असं आहे आणि ते व्यवसाय कोणते. बरोबर. आता जरा विचार करा. आपला गोल आपल्याला सांगतोय भूगोलाचा की जरा तुम्ही विचार करा. तर जेव्हा आपण आजारी पडलो तर आपल्याला कोण तपासतं. त्याच्यानंतर आपण जे परीक्षेमध्ये पेपर लिहितो ते कोण तपासतं. त्याच्यानंतर इमारतीचं आरेखन म्हणजे डिझाईन हे कोण करतं. त्याच्यानंतर यंत्रनिर्मिती, देखभाल आणि दुरुस्ती हे कोण करतं बरं. विचार करा आणि त्याची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीमध्ये नमूद करा. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत कारणे लिहा मध्ये चतुर्थक व्यवसाय हे सर्वत्र दिसत नाही. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कारण तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करू.